न्यायालयाच्या आदेशानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या डॉक्टरांनी अखेर संप पाठीमागे घेतला आहे। तत्पूर्वी बारामती शहरामधून त्यांनी आपल्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला होता। बारामती शहरातील भिगवण चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली। त्यानंतर प्रशासकीय भवन या नंतर त्यांनी निवेदन संबंधित अधिकाऱ्याला दिले। या प्रसंगी त्यांनी आपल्या मागण्या विशद केल्या। बारामती शहरामधील अनेक वेगवेगळ्या हॉस्पिटल त्याचप्रमाणे दवाखान्याचे अनेक डॉक्टर यामध्ये सहभागी झाले होते। न्यायालयाच्या आदेशानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम राहून संप आंदोलन सुरू ठेवणाऱ्या निवासी मार्ड संघटनेला न्यायालयाने फटकारल्यानंतर हा संप मागे घेतला। बारामती शहरामधील सर्वच त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वच डॉक्टरांनी यामध्ये सहभाग दर्शवला। वैद्यकीय विश्व आता एका निर्णायक अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे की या संदर्भात शासन आपली जबाबदारी पार पाडणार आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने वैद्यकीय विश्व उपस्थित करत आहे। खरं तर वास्तविक पाहता विविध ठिकाणच्या सरकारी रुग्णालयांमध्ये घडणाऱ्या मारहाणीच्या घटना असतील किंवा खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये घडणाऱ्या मारहाणीच्या घटना असतील तर शासकीय ठिकाणी घडणाऱ्या घटना या शासनाचं जे वैद्यकीय ह्याच्याबद्दलचं जे धोरण आहे आरोग्याचं जनतेच्या आरोग्यासंदर्भातचं जो निष्काळजीपणा आहे त्यातून खरं तर ह्या विविध साधनसामुग्रीची कमतरता साधनांची तुटवडा याच्यामुळे डॉक्टरांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शासकीय रुग्णालयामध्ये काम करावं लागतं आणि याच्यामुळे ह्या शासनाच्या उदासीनतेच्या धोरणामुळे किंवा आरोग्य क्षेत्रासाठी कमी खर्च करण्याच्या वृत्तीमुळे खरं तर डॉक्टरांना ह्या पेशंटच्याही रोषाला सामोरं जावं लागतं आणि त्यातून अशा ह्या घटना घडतात। डॉक्टरांच्यावर वर्षानुवर्षे होणाऱ्या हल्ल्याविरुद्ध आणि त्यांना काही शासनाकडून न मिळणारे संरक्षणाचा निषेध म्हणून आम्ही हा मुकमोर्चा बारामतीमध्ये काढलेला आहे। बारामतीतल्या सगळ्या पॅथीचे लोक यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत आणि आम्हाला या मोर्चातून एवढंच सूचित करते आमचं कोणाचंही कुठल्याही रुग्णाबरोबर काही भांडण नाही, परंतु आमच्या सुरक्षिततेचा जेव्हा प्रश्न ऐरणीवर येतो त्यावेळेस मात्र अशी कुठली तरी स्टेप आम्हाला शासनाच्या विरोधात घ्यावी लागते। डॉक्टरांच्यावरती हल्ले होत आहेत त्यांचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत आणि ह्याची सरकारने लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे कारण हे होणारे हल्ले आहेत। असोसिएशन बारामती फलटण ब्रांच स्टेट ब्रांच इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने मांडणी आणि IME पुकारलेल्या संपामध्ये आम्ही पूर्णतोपरी सहभागी आहोत आणि जोपर्यंत शासन दरबारी या सगळ्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत IME बरोबर आम्ही ठामपणे उभे आहोत आणि शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही आमची मदत देत राहू। थँक्यू। मी सर्वप्रथम सर्व मोर्चेकरी डॉक्टरांचे अभिनंदन करीत आहे। दुसरी गोष्ट आहे की ज्यांनी कोणी हल्ला केला आहे डॉक्टरांवर जे हल्ले होत आहेत त्याचा निषेध बारामती तालुका होमिओपॅथी संघटना यांच्यामार्फत आम्ही करत आहोत आणि IMEच्या दिनांक 12 रोजी पहिला हल्ला धुळ्यामध्ये झाला, त्यानंतर 14ला मी स्वतः तिथे जाऊन निषेध केला आणि माननीय सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस माननीय श्री चैतन्य कलेक्टर त्यांना निवेदन देऊन आम्ही तिथे निषेध व्यक्त केला आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे चैतन्य SP यांनी स्वतःहून खबरदारी देऊन 25 पैकी 21 लोकांना त्या दिवशी अरेस्ट केलं होतं ज्या दिवशी आम्ही गेलो त्यावेळेला आणि त्यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पूर्ण त्यांच्यामध्ये सहकार्य करू। त्याचप्रमाणे त्यानंतर इमिजिएटली आम्ही शुक्रवारी आझाद मैदानी ते सर्व महाराष्ट्रातील IMEच्या सदस्यांनी आणि मुंबईतल्या विविध संघटनांनी धरणं आंदोलन केलं। त्यामध्ये जवळजवळ 1500 डॉक्टर्स उपस्थित होते आणि हे धरणं आंदोलन करत असताना 11 ते 1 धरणं आंदोलन केल्यानंतर आम्ही हेल्थ मिनिस्टर सन्माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन यांची आम्ही भेट घेतली।